एकलव्य हॉस्टेल नमस्कार चौक नांदेड इयत्ता 2री ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवणाची व क्लासेसची दर्जेदार सोय. आत्ताच द्वितीय सत्राचा निकाल लागला आणि निकालामध्ये नेमकं विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आणि पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. ऐका तर पाहू. आज द्वितीय सत्र परीक्षेचा इंग्लिश मिडियमच्या मुलांचा रिझल्ट देखील लागला आहे आणि आपल्या इंग्लिश मिडियमला संग्राम परमेश्वरराव देवकट्टे गेल्या वर्षी आपल्याकडे एकलव्यमध्ये ऍडमिशन झालं आणि गेल्या वर्षी त्यांची सेमीलाच ऍडमिशन होतं. त्यानंतर सेमीमध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली आणि आमचे जवळचेच परमेश्वरराव देवकट्टे सरांनी सांगितले की यावर्षी आपण इंग्लिश मिडियमला टाकू. इंग्लिश मिडियमला टाकल्यामुळे आपण यावर्षी टाकला आणि यावर्षी देखील चांगली प्रगती झाली आणि क्लासेसमध्ये द्वितीय क्रमांक त्यांचा मिळवला. याबद्दल त्यांचं आपण त्यांच्या वडिलांच्या समवेत विशेष सत्कार सन्मान करत आहोत. काय वाटतंय तुला, म्हणजे नेमकं कसं वाटलं की या ठिकाणी ऍडमिशन घेतलं, सुधारणा कशी वाटली? खूप चांगलं वाटलं. खूप चांगलं वाटलं. गेल्या वर्षी कशी प्रगती होती? गेल्या वर्षी पहिल्यांदा आल्यावर किती पडले होते आपल्याला? प्रथम सत्राला 80%, द्वितीय सत्राला 85 पडले आणि माझा दुसरा नंबर आला. नंतर माझ्यात प्रगती झाल्यानंतर वाटलं इंग्लिश मिडियमला ऍडमिशन घ्यावं. नंतर मग इंग्लिश मिडियमला झाले असं काही वाटत नव्हतं, असं माझा नंबर ते येईल म्हणून. नंतर द्वितीय सत्राला प्रथम सत्राची परीक्षा झाली तेव्हा चांगली टक्केवारी मिळाली. नंतर मला वाटलं आता माझा नंबर द्वितीय सत्राला माझा नंबर येईल म्हणून मग द्वितीय सत्राला मी खूप चांगला अभ्यास केला आणि 90% म्हणून दुसरा नंबर मिळवला. एकलं वाटलं कसं आहे वाटते? चांगलं वाटतं. म्हणजे अभ्यास कसं करून घेतात? सकाळी किती वाजता उठवतात? सकाळी 5 वाजता उठवतात, अभ्यास ते चांगला करून. आणि संध्याकाळचं नियोजन कसं असतं? संध्याकाळचं जेवण ते खूप चांगलं आहे. संध्याकाळी किती अभ्यास टाइम असतो? 7 ते 10. अभ्यास करावा होता, अभ्यास करणं गेलं माता तुम्हाला काय वाटतं विषयी? काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटते सर, मला नंबर 1 वाटतंय. म्हणजे आपले दोन्ही विशेष म्हणजे तुम्हाला दोनच मुलं आहेत, दोन्ही मुलं आपल्याकडे आहेत, म्हणजे कशी सुधारणा कशी आहे त्यांची? चांगली सुधारणा झाली आहे. पुढच्या वर्षी मस्त वाटलं, आमदार चांगलं वाटलं. पुढच्या वर्षी बारीकाला टाकू. एकंदरीत ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात, सातत्याने धडपडत असतात, प्रयत्न करत असतात आणि यश मिळत असतं. आणि अशा प्रकारचं यश मिळालं की खूप अजून देखील पालकांना देखील उत्साह वाढतो. आणि आज सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पालकांना देखील कळालंय, शेतकऱ्यांना देखील कळालंय की संपत्तीपेक्षा संतती फार महत्वाची आहे. हा त्यांचा मोठा मुलगा आहे, हा छोटा मुलगा आहे. हे सेमीला असल्यामुळे ह्याच्या परीक्षा उद्यापासून चालू होत आहेत. याचा देखील रिझल्ट येईल. संकेत तुझा देखील पहिला नंबर आला पाहिजे. नक्कीच येईल. धन्यवाद.